28 वर्षीय महिलेचा कर्करोगाने मृत्यू झाला। प्रतीक्षा पाटील असं महिलेचं नाव आहे। 4च वर्षापूर्वी त्यांचं लग्न झालं होतं। सुखाचा संसार सुरू असतानाच प्रतीक्षा पाटील यांना कर्करोगाचं निदान झालं। 27 फेब्रुवारी 2025 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। वर्षभरापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते। प्रतीक्षा पाटील यांनी सर्वांना उद्देशून लिहिलेली पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे। आपल्यावर ओढावलेली आपबीती सांगताना प्रतीक्षा पाटील यांनी जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत आनंदाने जगून घ्या असं म्हटलंय। प्रतीक्षा पाटील यांनी पोस्टमध्ये म्हटलं की आज माझ्याकडे काय नाहीये, गाडी, बंगला, सोनं, क्लास 1 अधिकारी नवरा सगळं आहे, पण मी नसले तर याचा काय उपयोग। आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो, मृत्यूच्या दारातून परत येतो, त्याला जीवनाची किंमत कळते। सगळ्यांनी आपल्याकडे असणाऱ्या छोट्या गोष्टींमध्ये आनंदी राहा, जीवन जगा। कुणाचा कोणता शेवटचा दिवस असेल सांगता येत नाही। सगळ्यात महत्त्वाचं आपण काय खातोय याकडेही लक्ष द्या। आजकाल कोणता दिवस शेवटचा असेल सांगता येत नाही, त्यामुळे मैत्रिणींनो मस्त जगा अशी पोस्ट प्रतीक्षा पाटील यांनी लिहिली होती। प्रतीक्षा पाटील यांनी पोस्ट लिहिल्यानंतर काही दिवसातच अखेरचा श्वास घेतला। 20 दिवसांपूर्वीच त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती। प्रतीक्षा यांच्या निधनानंतर त्यांची ही पोस्ट व्हायरल झाली आहे।